कंपनी कमांडर होतो, अच्छा तेव्हा मेजर होतो. अच्छा आणि त्या काळात 90, 91, 92 अशा साली काश्मीरमध्ये अशी स्थिती होती की असं वाटलं की काश्मीर आपल्या हातातून गेलेलंच आहे. प्रत्येक जेव्हा आम्ही बाहेर निघायचो तर आमच्या फायरिंग व्हायची, रोज काही ना काही एन्काउंटर्स व्हायचे, रोज ऑपरेशन व्हायचे, आम्ही टेररिस्ट मारायचो किंवा आमचे पण लोक जायचे. तर अशा वेगळ्या जवळपास 2 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास माझ्या कंपनीने 22 मारले. माझ्या फेस टू फेस आम्ही ॲक्शन केली. बापरे आम्हाला एक अशी माहिती मिळाली, खबर मिळाली इंटेलिजन्स, की इथे 3 आतंकवादी जे ॲक्च्युली खूप फुकारात आणि मेन होते ते इथे फसले. अच्छा तर आमच्या सिस्टमप्रमाणे आम्ही गेलो, त्यांना चकवा दिला, रात्री त्या गावात गेलो, रात्रभर चालत. आणि बारामध्ये रात्री वगैरे भरपूर थंडी असते आणि चालायचं म्हटलं म्हणजे आणि पहाडावर जायचं हे करत. आणि त्यांना कळलं नाही पाहिजे, प्रत्येक गावात त्यांच्या खबरी असतात, त्यांना माहिती पुरवतात. त्यांना सगळं चुकून आम्ही तिथे गेलो आणि त्या गावात पोचून सकाळी कॉर्डन टाकला. कॉर्डन म्हणजे त्या घेरा टाकला आपण त्याला. आणि आतमधल्या आत जाऊ राहतात, बाहेरच्या आत बाहेर कोणी जाऊ शकत नाही. आम्ही मग चेक करायला सुरू केलं. टीनेज मुलगी ती त्या तिथून काँग्रेशन उठली आणि साप पाणी पिणं मी तिला पाणी पिण्याला आणि ती एका बाजूने चालत आली. म्हटलं हिला ही अशी कशी आली, काहीतरी याचं माझ्या डोक्यात अशी शंका आली, का आली. आणि जेव्हा मी तिचं ट्रेस केलं जिथून गेली तर पाहिले त्या मागे आपली भाताची शेतीमध्ये पाय दिसले मला. म्हटलं हिने आपल्याला हिंड दिली आहे तिथे आहे. मग त्यांना सांगितलं आपण जाऊया. आणि शोधत बसलो. आणि आपण जर भाताच्या शेतीत जर असलो तर टेररिस्ट ते लपला असला त्याला ॲडव्हान्टेज असणार, केव्हा आपल्याला मारू शकतो, आपण त्याला पाहू शकत नाही. तर तरी आम्ही असे लाईन करून चेक करायला सुरू केलं. आणि 15 फुटाचं अंतर असेल, 15 फूट जेव्हा ते एकदम 3 जण उभे राहिले आणि आमच्यावर फायर करायसाठी आम्ही एका जो ग्रेनेड होता आणि दोघं फायर करायची इथं. ते पाहून म्हणजे अचानक असं झालं की आम्ही खाली पडलो. थर्ड करून आम्ही 3 जण माझ्या जो 2 जण माझे हेल्पर होते आणि बाकी लांब होते. सगळेजण तिथल्या ते फायर केली आणि फॉर्च्युनेटली त्यांच्या दोघांचे रायफली जॅम झाले. आणि पण तिसरा होता त्याने ग्रेनेड फेकला आमच्या याच्यावर. आणि भाताची शेती काय सगळं पाणी होतं त्यामुळे चिखल उडला आणि आमच्या अंगावर पडला, पण कोणाला इजा काय नाही झाली. आम्ही लगेच ते पण स्टंट झाले. आम्ही उठलो आणि पाहिलं, त्यांनी लगेच हात वर केले. मग पूर्ण गाव बघत होतं. तर काय रिफ्लेक्स ॲक्शन असतं की आपण आमचे रेडी होते आणि रिफ्लेक्स ॲक्शन फटफट त्यांना गोळ्या बनल्या आणि आम्ही तिघांनाही मारलं. म्हणजे असं सांगतो असे बरेचसे असतात की 1 to 1 फायटिंग होते आणि मेले. आणि ते म्हणजे त्यांना आम्ही म्हणजे हे अगेन डिव्हाइन इंटरव्हेन्शन जे आपण म्हणू शकतो. सर, आणि मी असं ऐकलं की तुम्ही एका हल्ल्यातनं अगदी वाचलात, म्हणजे ते कसं घडलं? 1988 साली एक पाकिस्तानी चौकी काबीज करायचं मला हे मिळालं होतं. आणि ती कशी काबीज केली ती गोष्ट वेगळी आहे. पण तिथे असं केलं की समजा 15,000 फुटावर होते आणि शत्रूचे जे बंकर्स असतात त्यांचे तोंडही आपल्या इकडे असतात. मग आपण केली तर त्यांना चेंज करावं लागतं. आणि त्यांचे 10-15 लोक असले तर आपले 60 असले तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बंकर बांधणं. तर एक दिवस 6 सप्टेंबर 1988 मला अजून आठवतं की आमचा हवालदार होता सुरमुख सिंग म्हणून. तर त्याला ते स्नायपर म्हणजे जे नेम धरून गोळी मारण्याचं लागतं. स्नायपरने गोळी मारली तर डोक्याला लागली, पण लकीली आत नाही गेली, अशीच ग्रेस करून गेली. पण याच्यामुळे काय झालं की त्याच्या तोंडावर पूर्ण रक्त यायला लागला. तो घाबरला खूप. तर त्याचा बंकर खूप दूर होता. तर त्याला सांगितलं की हे आपल्याला याला हलवायला पाहिजे, जर याला मागे नेलं नाही तर तो आपल्या कंपनीचं मोराल डाऊन होईल, कसं तरी करून याला हलवायला पाहिजे. मग आमच्याजवळ ते टेलिफोन असायचे, काय त्याला फोन केला तिथे. म्हटलं मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा तू मागे जा. आणि 25 फूट मागे गेला तर मग अशी दरी होती, तिथे गेला तर मग त्याच्यानंतर फायर करू शकत नव्हते. पण तिथपर्यंत जाणं कठीण होतं कारण की फायर केलं तर तो वाचू शकला नसतं. मग माझा जो JC होता नंबर 2 त्याला म्हटलं साहेब इसको बचाना है तो हमको मूवमेंट करना पडेगा. आणि लाईफमध्ये मी हेल्मेट कधीच घातली नव्हती तेव्हा. त्याच दिवशी फक्त हेल्मेट घातली. हेल्मेट खूप भारी असायचे तेव्हा घालावंसं वाटत नसायचं. आणि तो सुभेदार होता, म्हणे साहब ये तो आत्महत्या है, ये तो हम इसके सामने अगर मूव करेंगे तो बचने का चांस ही नहीं. मतलब सर अगर हम इसको नहीं बचाएंगे तो हमारी कंपनी कल बोलेगी कि हमें तो मरने के लिए छोड़ दिया, कुछ तो करना पड़ेगा. तो मैंने ठीक है साहब आप बोलते. मैंने
आणि आम्ही एका दगडाच्या मागे होतो, एक बंकर तिथे हां, तिथे आमचा हे, आणि इथे यायचं म्हटलं म्हणजे मग सेफ्टीमध्ये होतं. तर त्याला म्हटलं साहेब निघलो, आणि जसाच हा गेला तसा त्याला सांगितलं तू मागे जा. हा जेव्हा ओपनमध्ये आला ते पाकिस्तानाला समजलं नाही हा काय करतोय काय, मग ते बावचळले. अच्छा. तेवढ्याच वेळेत हा मागे गेला आणि वाचला, आणि तोपर्यंत हा इथे येऊन पोहोचला. ओके. मग त्यांना मग पाकिस्तानी सावध झाले. त्यांनी पाहिलं की मागे पण एक लपलाय, तेव्हा मी होतो तिथे. आणि आता तिथे 5 मिनिटाच्यावर राहू नाही शकत, कारण की एवढी फायरिंग झालं तर लागणारच गोळी. करेक्ट. काही करणं मला हे म्हणजे गरजेचं होतं तिथून हलणं. आणि मी आपलं देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं चला. आणि मी असं सांगतो लायटरमॅनमध्ये, तर त्या दिवशी जर माझा स्पीड कोणी घेतला असता तर मी त्या दिवशी उसेन बोल्टला पण हरवलं असतं. इतक्या स्पीडने निघालो मी. अच्छा. पण ते सगळे ते तयार होते, स्पायपर, MMG, आणि त्या बुलेटच्या माऱ्यामध्ये एक बुलेट माझ्या हेल्मेटला इथे लागली, ओ माय गॉड. डोक्याच्या इथे. आणि तरी एकदम स्टंट झालो, पण ती त्याच्यानंतर मी या दगडाच्या सेफ्टीमध्ये आलो. आणि ती बुलेट हेल्मेटमध्ये बुलेट अजूनही माझ्या युनिटमध्ये ठेवली आहे. त्याचा सामना. तर तो एक जो प्रसंग आहे तो एकदम रे